अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी दानपेटीत ही एक वस्तू नक्की टाका. कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, 3 तासात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. त्याआधी तुम्हाला स्वामी महाराजांवर विश्वास ठेवावा लागेल. तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर तुमच्या कितीही मोठ्यात मोठ्या इच्छा असो, स्वामी महाराज पूर्ण करतील. त्याआधी स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा. तुम्हालाही वाटतं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या आणि बऱ्याच दिवस झाले आहेत की तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तुम्ही बरेच प्रयत्न करता, मेहनत करता, तरीही तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत. आत्तापर्यंत बरेच वेळा तुम्ही नवसही केला आहे, स्वामी महाराजांना नवसही बोलला आहात, तरीही तुमचा नवस जो काही नवस केला आहे तो पूर्ण होत नाही. त्यासाठीच तुम्ही ही एक वस्तू नक्की दानपेटीत टाका. कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, 3 तासात स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील. त्याआधी तुमचा विश्वास असेल तर हो स्वामी महाराज, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल, ते तुम्ही कमेंट करून लिहायला विसरू नका. हा उपाय कुठे करायचा आहे, तुम्हाला कधी करायचा आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला वेळेचे कोणतेही बंधन नाही किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. फक्त घरामध्ये करता येणार नाही, कारण तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मठामध्येच करता येणार आहे. तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये जायचं आहे. जाता तेव्हा तुम्हाला एक कोरा पेपर घेऊन जायचा आहे, एक लाल रंगाचा पेन घेऊन जायचा आहे, एक खडीसाखर घेऊन जायची आहे थोडीशी. तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये बसायचं आहे. थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. स्वामींना बोलायचं आहे की माझ्या मनात इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी स्वामी, त्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे. तुम्ही स्वामींना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे, खडीसाखर ठेवायची आहे, स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे, स्वामी महाराजांनी किती वेळामध्ये पूर्ण करावी, तेही तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे. स्वामींना बोलता तेव्हा तुम्ही स्वामींसाठी काय करणार आहात, स्वामींची कोणती सेवा करणार आहात, किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार आहात, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आहात, गुरुचरित्र पारायण करणार आहात, किंवा तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही स्वामींची कोणती सेवा करणार आहात, ते तुम्हाला जे काही तुम्ही कोरा पेपर घेतला आहे त्यावर तुम्हाला लाल पेननीवरी श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. सर्वात आधी तुमच्या मनामध्ये जे काही आहे, स्वामींना तुम्ही काय करणार आहात, कोणती सेवा करणार आहात, ते तुम्हाला लिहायचं आहे की स्वामी महाराज, मी अक्कलकोटला येणार आहे. तुमच्या मनातील इच्छा तुम्ही मनामध्येच ठेवायची आहे. स्वामींसाठी काय करणार आहात ते तुम्हाला लिहायचं आहे. थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करा, तुमची इच्छा बोला, प्रार्थना करा. त्यानंतर तुम्हाला कागद आहे, पेपर आहे, तुम्ही लिहिला आहे, तो तुम्हाला दानपेटीत टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छा स्वामींना बोलायच्या आहेत. स्वामींना बोलायचं आहे की स्वामी, मी हे तुमच्यासाठी करणार आहे, तुमची सेवा करणार आहे. तुम्ही माझी इच्छा एवढ्या वेळामध्ये पूर्ण करावी, असे तुम्हाला बोलायचं आहे. आणि तुम्ही स्वामींना बोलायचं आहे, माझी इच्छा मी तुमच्या चरणांजवळ ठेवली आहे, ते तुम्ही पूर्ण करावी स्वामी. स्वामींचे कायम नामस्मरण हे नक्की करा. विश्वास ठेवा. 3 तासात इच्छा पूर्ण नाही झाली तरीही विश्वास हा डगमगू देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा. विश्वास करून बघा. तुम्ही या पद्धतीने तुमच्या कोणत्याही इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घ्या. तुम्ही जे बोलला आहात, तुम्ही जे स्वामींना सांगितलं आहे, जे पेपरवर लिहिलं आहे, ते तुम्ही पूर्ण करायला विसरू नका, कारण तुमच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. मग तुम्ही जे स्वामींना बोलता त्यासाठीही स्वामी वाट पाहत असतात. ते तुम्ही नक्की पूर्ण करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, कितीही मोठ्यात मोठ्या इच्छा असो, स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. पण विश्वास हा नक्की ठेवा. 3 तासात इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून लगेच विश्वास डगमगू देऊ नका. स्वामी महाराजही परीक्षा घेतात, तेव्हा तुम्हालाही स्वामी महाराज परीक्षा घेत आहेत, तेव्हा तुमचा विश्वास हा ठेवावाच लागेल. या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या मनातील इच्छा बोलू शकता व स्वामी महाराजांकडून पूर्ण करून घेऊ शकता. इच्छा बोलायची आहे, घरी परत यायचं आहे, स्वामींवर सोडायचं आहे, मनात एकच ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ.